नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते सगळे स्वस्थ असाल, मस्त असाल, पॉझिटिव्ह असाल। आपल्या चॅनलवरच्या नवीन सुंदर व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मग आज आपण खूप सुंदर अशा एका विषयावर बोलणार आहोत। टेक्निक आहे जी निकोला टेस्लाने सर्च केलेली आहे। टेक्निक खूप सुंदर आहे, त्याचे रिझल्ट्स खूप सुंदर आहे आणि या टेक्निकने मला पण खूप सुंदर अनुभव दिलेले आहे। टेक्निक तुम्हाला मी सांगणारच आहे, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनलचं नाव आहे, नक्कीच चेक करा, सबस्क्राइब करा, बाकीचे व्हिडिओ बघा। खूप सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। चॅनलवर दररोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ येत असतो, नक्कीच चेक करत जा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। आजचा व्हिडिओचा पण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी फायदा होणार आहे। आज जी टेक्निक सांगणार आहे त्या टेक्निकचं नाव आहे 369 टेक्निक। 369 टेक्निक या टेक्निकचा शोध हा निकोला टेस्लाने लावलेला आहे। निकोला टेस्ला हे शास्त्रज्ञ होते, त्यांनी या टेक्निकचा शोध लावला। या टेक्निकने काय होतं तर वारंवार आपल्या सबकॉन्शियस माइंडवर एखादी गोष्ट, ही आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीला आपण सतत एखादीच गोष्ट सांगत असलो किंवा सतत म्हणतोय तू असाच आहे, तू वाईटच आहे, तू वाईटच आहे, कुठेतरी आपण सतत त्याच्या मनावर दिवसातून कितीतरी वेळेस सांगतो, तर कुठेतरी त्याच्याही मनावर ते बिंबलं जातं की हो मी तर वाईटच आहे। तसंच असतं, जसं आपल्या सबकॉन्शियस माइंडवर आपण जसं सांगू, आपल्या अवचेतन मनाला जसं आपण सांगतो तसंच आपल्यासोबत घडत असतं। आपल्याला याचा अनुभव खूप वेळेस आलेला असतो, पण आपण म्हणतो ना कुठेतरी मन ऐकायला तयार नसतं। पण ही टेक्निक तुम्ही ऐका आणि या टेक्निक तुम्ही करून बघा। या टेक्निकनी फक्त मलाच नाही तर भरपूर जणांना अनुभव आलेले आहे। आपलं जे दुसरं चॅनल आहे प्राजक्ताज युनिव्हर्स, त्या चॅनलवर मी अनुभव शेअर केलेले आहे। या टेक्निकचा व्हिडिओ ऑलरेडी त्या चॅनलवर आहे, तो तुम्ही चेक करा। त्याच्या खालच्या कमेंट्स वाचा, इतक्या सुंदर कमेंट्स आहे की तुम्हाला समजेल ही टेक्निक किती प्रभावी आहे। टेक्निक खूप सुंदर आहे। चला तर मग मी सांगते टेक्निक कशी करायची। आता सगळ्यात पहिले हे सांगते की टेक्निक कोण करू शकतं। ज्याची कोणती इच्छा अपूर्ण आहे, त्याला वाटतंय की माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी, तो व्यक्ती ही टेक्निक करू शकतो। टेक्निक घरामध्ये बसून करायची आणि इच्छा पूर्ण होईल असं होईल का, तर नाही। त्यासोबत तुमचे प्रामाणिकपणे केलेले कष्ट पण महत्त्वाचे आहे। तुम्ही किती कष्ट करता हे या युनिव्हर्सला पण दिसतंय। तुम्ही कष्टच करत नाही आहे, फक्त घरामध्ये बसून म्हणताय की मला खूप पैसे पाहिजे, मी करोडपती झालो आहे, मी करोडपती झालो आहे। तुम्ही कसं काय करोडपती होणार जर तुम्ही कष्टच करत नसाल तर? कष्ट हे करावेच लागतात, कष्टाला पर्याय नाही आयुष्यामध्ये। पण त्या कष्टासोबतच आपलं मन तयार असणं किंवा आपल्याला कष्टाचं योग्य ते फळ मिळणं, त्यासाठी आपण कोणत्याही देवांची सेवा असेल किंवा युनिव्हर्सचे जे काही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे टेक्निक्स आहेत ते आपण करत असतो आणि याचा अनुभव पण सुंदर येत असतो। फक्त आपले प्रामाणिकपणे कष्ट आपल्याला करायचे आहे। आता बघा, 369 ही टेक्निक 3 दिवसाचीही करतात आणि 21 दिवसांचीही करतात। 3 दिवसाची करतात, पण त्या 3 दिवसामध्ये आपल्याला नवीन जे आपण म्हणतो ना, सुरुवातीला समजायलाच 3 दिवस लागतात आणि मग ते 3 दिवस संपतो आणि आपण म्हणतो मला काही अनुभव आला नाही। त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा टेक्निक करताय तर नक्कीच तुम्ही 21 दिवसाची टेक्निक करावी। मी स्वतःने ही 21 दिवसाचीच केली होती जेव्हा मी फर्स्ट टाइम केलं होतं। कारण 21 दिवसांचं जर केलं ना, 21 दिवसाची टेक्निक आपण फॉलो केली ना, काय होतं आपल्याला पहिले 5-6 दिवस नाही थोडं रुटीन मध्ये यायला लागतं। रुटीन मध्ये ती गोष्ट आली की मग माणूस आपण 5-6 दिवसानंतर बरोबर त्या टायमिंगला वही पेन घेऊन जे काही लिहायचं आहे ते लिहितो। पण 3 दिवसाची टेक्निक केली ना, पहिल्या दिवशी माणूस खूप मस्त, आपण म्हणतो ना खूप छान, आपल्याला वाटतं की हा आता माझी इच्छा पूर्ण होणार आहे, मग आपण तिन्ही टाइम व्यवस्थित लिहितो। दुसऱ्या दिवशी पण आठवतं आणि तिसऱ्या दिवशी कधी आठवतं, कधी बळच लिहितो, मग त्याने आपली इच्छा पूर्ण होत नाही। त्यामुळे पहिले तुम्ही 21 दिवसाचीच टेक्निक ट्राय करायची आहे। आता 21 दिवस कसं करायचं ते सांगते। 369 ही टेक्निक आपल्याला दिवसातून 3दा करायची आहे, कारण 369 असं त्याचं वर्णन आहे। आता तुम्हाला टेक्निक सुरुवात करायला तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघणार त्या दिवशी सुरुवात करा, किंवा तुम्हाला वाटतंय ना दुसऱ्या दिवसापासून करावा त्या दिवशीपासून करा। म्हणजेच काय, तर तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा केव्हा बघणार आहात तेव्हापासून तुम्ही टेक्निकला सुरुवात करू शकता। टेक्निक कशी करायची, सगळ्यात पहिले सकाळी उठल्यापासून टेक्निकला सुरुवात करायची। मध्येच दुपारी संध्याकाळी टेक्निकला सुरुवात करता येणार नाही। सकाळी उठल्या टेक्निकला सुरुवात करायची। आपल्याला एक वही आणि पेन घ्यायचा आहे। पेन तुम्हाला ब्लॅक कलरचा सोडून कोणत्याही कलरचा पेन घ्यायचा आहे। एक वही घ्यायची आहे आपल्याला। आता काय करायचं, वही तुम्ही नवीन घ्या, जुनी घ्या, शक्यतो नवीन घ्या असं मी तुम्हाला सांगेल।
काय करायचं, सगळ्यात पहिले सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर आपल्याला सकाळी 9च्या आधी ही टेक्निक करायची आहे. 9च्या आधी टायमिंग लक्षात ठेवा, सकाळी 9च्या आधी आपल्याला टेक्निक करायची. काय करायचंय आपल्याला, आता आपण हे समजा सगळं लिहिले, टेक्निक वही पेन घेऊन बसलो. कुठे बसायचं तर आपल्याला मस्त निळाशार आकाशाच्या खाली बसायचं आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला कोणत्याही घरामध्ये कोंदट खोलीमध्ये बसायचं नाहीये. मस्त तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये बसू शकता. तुमचं घर असेल तर तुम्ही तुमच्या छान म्हणजे पुढे ओट्यावर बसू शकता. तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर बाल्कनीमध्ये बसू शकता किंवा तुम्ही तुमच्या टेरेसवर जाऊन बसू शकता. आणि खूप जणांच्या मला मागे एका व्हिडिओला कमेंट होता की ताई आमच्या फ्लॅट आहे पण बाल्कनी नाहीये, टेरेस खूप लांब, म्हणजे खूप आमच्या टेरेसवर घाण असते किंवा टेरेसवर जायची परवानगी पण नाहीये, तर मग आम्ही कुठे बसावी ही टेक्निक करताना. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये बसू शकता. ज्यांच्याकडे काहीच ऑप्शन नाहीये ते घरात बसून करू शकता. फक्त असं खिडकीजवळ बस, जेणेकरून आपण बाहेर बघू शकतो, या युनिव्हर्सला आपण फील करू शकतो. आता समजलं, वही पेन घेऊन बसायचं. सगळ्यात पहिले ना आपल्याला आपलं व्हिजन क्लिअर करायचं आहे. व्हिजन क्लिअर करायचं म्हणजे काय, तर आपली एक इच्छा आपल्याला फिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा तुमच्या समोर येईल ना, तो दिवस पूर्ण तुमची इच्छा फिक्स करण्यामध्येच घालवा असं तर मी म्हणेल, आणि दुसऱ्या दिवसापासून सकाळी सुरुवात करा. आता काय होतं बघा, संसारिक माणूस आहे आपण, आपल्या खूप इच्छा असतात. मला गाडी हवी आहे, मला बंगला हवा आहे, माझं लग्न लवकर झालं पाहिजे, मला माझ्या मनासारखी नोकरी पण हवी आहे, मला खूप पैसा कमवायचा आहे. सगळ्या इच्छा असतात, पण त्यातली कोणतीही एकच इच्छा आपल्याला घ्यायची आणि त्यावरच फोकस करायचा आहे. सगळ्या इच्छा सोबत जर घेतल्या आणि सगळ्या सोबत जर पूर्ण करायला गेलो तर आपल्या कोणत्याच इच्छेकडे आपलं लक्ष राहत नाही आणि कोणतीच इच्छा पाहिजे तशी पूर्ण होत नाही. त्यामुळे एका वेळेस एकाच इच्छेकडे फोकस करायचा आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला, तुम्हाला सांगितलं, आपण छान बसलो, वही घेतली, पेन घेतला, ब्लॅक सोडून कोणत्याही रंगाचा पेन घ्या. आता लिहिताना आपल्याला काय लिहायचं आहे, स्टार्टिंगला लिहायचं मी खूप खुश आहे. स्टार्टिंगला वाक्य लिहायचं मी खूप खुश आहे. आणि तुम्हाला मी उदाहरण देते की नोकरीसाठी करताना कसं लिहायचं. मी खूप खुश आहे, मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, थँक्यू युनिव्हर्स. हे एक वाक्य झालं. किंवा बिझनेससाठी, मी खूप खुश आहे, माझ्या व्यवसायामध्ये खूप छान वाढ झाली आहे, थँक्यू युनिव्हर्स. प्रेग्नन्सीसाठी, मी खूप खुश आहे, मी प्रेग्नेंट आहे, थँक्यू युनिव्हर्स. किंवा तुमची इच्छा असू शकते की मला कर्जमुक्त व्हायचे, तर कर्ज शब्द वापरायचा नाहीये. मी खूप खुश आहे, माझ्याकडे पैसा हा सहज आकर्षित होतो आणि पैसा माझा मित्र आहे, थँक्यू युनिव्हर्स. तुम्ही कोणतीही इच्छा लिहा. स्टार्टिंगला मी खूप खुश आहे आणि एंडिंगला थँक्यू युनिव्हर्स, आणि मध्ये तुमची इच्छा ही प्रेझेंट टेन्स मध्ये आणि पॉझिटिव्ह वे मध्ये आपल्याला लिहायची आहे. आता सकाळी एक वाक्य झालं, मी खूप खुश आहे, मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, थँक्यू युनिव्हर्स. सेम वाक्य परत दुसऱ्यांदा लिहायचं, परत सेम वाक्य तिसऱ्यांदा, असं 3 वेळेस आपल्याला सकाळी लिहायचं. कारण 369च्या पोर्टलमध्ये सगळ्यात पहिले काय येतो, 3. त्यामुळे सकाळी 3 वाक्य लिहायचे. 3 वाक्य लिहून झाल्यानंतर वही पेन बाजूला ठेवायचा, डोळे बंद करायचे आणि आपण जी काही इच्छा लिहिलेली आहे ना त्या इच्छेवर व्हिज्युअलायझेशन करायचं. व्हिज्युअलायझेशन करणं म्हणजे काय, तर चित्र रेखाटणं. चित्र रेखाटायचं म्हणजे चित्र काढायचं का, तर नाही. आपल्याला डोळे बंद करून ते चित्र आपल्या समोर उभा करायचं आहे. आता मी काय म्हटलंय बघा, मला माझ्या मनासारखी नोकरी लागली आहे, तर मी चित्र समोर करणार की मला माझ्या मनासारखी नोकरी लागली आहे, मला नोकरी भेटली आहे, मी नोकरीला चालले, मी नोकरी म्हणजे ऑफिसला गेले, असं मी चित्र माझ्या डोळ्यासमोर उभा करणार. प्रेग्नन्सीसाठी तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सीची जर्नी डोळ्यासमोर उभा करा. म्हणजे तुमची जी काही इच्छा असेल ना ती फक्त आपल्याला डोळ्यासमोर उभा करायची आहे. 2 मिनिटं व्हिज्युअलायझेशन करायचं, त्यानंतर तुम्ही तुमचं पुढचं काम करू शकता. सकाळी 9च्या आत पहिली स्टेप पूर्ण करायची. त्यानंतर पुढचं काम केल्यानंतर परत दुपारी 12 ते 4च्या दरम्यान आपल्याला आपली दुसरी स्टेप कंप्लीट करायची आहे. वही पेन तोच वापरायचा. तुम्ही ऑफिसमध्ये असाल, तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी असाल तर तिथेच बसून केली तरी चालेल. तिथेच आपल्याला वही पेन घ्यायचा आहे. सकाळी 3 वेळेस आपण लिहिली ना आपली इच्छा, त्याच्याच खाली आता आपल्याला 6 वेळेस आपली इच्छा लिहायची आहे. इच्छा बदलायची नाही. जी इच्छा सकाळी होती तीच इच्छा, तेच वाक्य, फक्त आता सकाळी 3 वेळेस तर आता 6 वेळेस आपल्याला लिहायचं आहे. लिहिताना मी सांगितलंय म्हणून रट्टा मारून लिहू नका. अगदी मनापासून त्यामध्ये आपले व्हायब्रेशन ऍड झाले पाहिजे, आपल्या फिलिंग्स त्यात ऍड झाल्या पाहिजे, असं वाक्य आपल्याला लिहायचं आहे. प्रत्येक वाक्य लिहिताना ते फील करा आणि मग ते वाक्य लिहायचं आहे. 6 वेळेस लिहून झालं, वही पेन बाजूला ठेवायचा. परत आपल्याला 2 मिनिटं व्हिज्युअलायझेशन करायचं. व्हिज्युअलायझेशन करून झाल्यानंतर तुम्ही तुमचं काम करा. त्यानंतर हे करायचं दुपारी 12 ते 4 मध्ये. दुसरी स्टेप कंप्लीट झाली. आता तिसरी स्टेप कंप्लीट करायची आहे रात्री 8 ते 12. म्हणजे रात्री 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत तुम्ही तुमची तिसरी स्टेप पूर्ण करायची आहे. म्हणजे आपल्याला तीच वही तोच पेन घेऊन
तीच इच्छा 3, 6 आणि आता रात्री 9 वेळेस लिहायची आहे. म्हणजे झालं की नाही 3, 6, 9 पोर्टल कम्प्लीट. हा मग असं 3, 6, 9 रोज आपल्याला सकाळी 3 वेळेस, दुपारी 6 वेळेस आणि रात्री 9 वेळेस असं आपल्याला 21 दिवस सलग करायचं आहे. जेव्हा आपण काही लिहितो ना तेव्हा ते आपल्या सबकॉन्शियस माइंडवर अगदी परफेक्टरित्या छापलं जातं की हो ह्या व्यक्तीची हीच इच्छा पूर्ण झालेली आहे आणि सबकॉन्शियस माइंड त्या दृष्टीने वाटचाल करून ती इच्छा पूर्ण करत असतं. त्यामुळे जेवढं जास्त आपण लिहू आणि जेवढ्या जास्त दिवस लिहू तेवढी इच्छा लवकर पूर्ण होते. हा जो पोर्टल आहे, हा जो टेक्निक आहे ही खूप प्रभावी आहे. या 21 दिवसातच तुम्हाला गॅरंटेड अनुभव येणार इतकी प्रभावी आहे. नक्कीच अनुभव येणार. फक्त 21 दिवसात तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका किंवा टेक्निक करताना असाही विचार करू नका की खरंच होईल का पूर्ण आणि नाही झालं तर मला नाही वाटत होईल, असं लिहून काय पूर्ण होतं का, असा जर तुम्ही कुठेतरी मनात विचार आणला तर तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण नाही होणार. पण जर तुम्ही युनिव्हर्सवर पूर्ण विश्वास ठेवला, हो मला माहिती आहे, मला गॅरंटी आहे युनिव्हर्स माझी इच्छा पूर्ण करणार, तर युनिव्हर्स तुमची इच्छा नक्की 21 दिवसाच्या आत पूर्ण करणार. चला तर मग माहिती कशी वाटली, आजचा पोर्टल कसा वाटला, आजची टेक्निक कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर ही टेक्निक जर तुम्ही करणार असाल तर ही कमेंटमध्ये थँक्यू युनिव्हर्स लिहा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून सगळेच त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकेल. चला तर मग लवकरच भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. त्याआधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.